सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल डॉक्टर आयर वेट मध्ये। मी डॉक्टर मोगल इरफान। आज मी तुम्हाला गर्भधारणा निदान बद्दल माहिती देणार आहे। गर्भधारणा निदान म्हणजे प्रेग्नन्सी डायग्नोसिस। मित्रांनो, जानेवारी महिना सुरू झाला आहे। आपल्याकडे 2 ते 2.5 महिने शिल्लक आहेत आपला पशुची गर्भधारणा करण्यासाठी। जसं जसं तापमान वाढत जाईल, गर्भधारणा करण्याचा दर कमी कमी होत जाईल। त्याच्यामुळे आपण जर 30 दिवसामध्ये आपल्या पशुची गर्भधारणा निदान करून घेतली तर ह्यामुळे आपला भरपूर पैसा आणि वेळ वाचेल। शेतकरी मित्रांनो, गर्भधारणा निदान 2 प्रकारे करू शकतो। म्हणजे किट वापरून आपण गर्भधारणाचे निदान करू शकतो आणि हाताने चेक करून पण आपण गर्भधारणा निदान करू शकतो। तर सर्वप्रथम आपण किट बद्दल माहिती घेऊया। गर्भधारणा निदान करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या किट जे आहेत ते अनेक कंपनी बनवत आहे, जे आपल्याला मेडिकल स्टोअरला भेटतील। किट कशा प्रकारे काम करते याबद्दल थोडीशी माहिती देतो। किट मध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीचा लेप लावलेला असतो। जेव्हा आपण रक्ताचे 2 थेंब किट वरती टाकतो तेव्हा पीएजी नावाचा घटक रक्तात असतो, जे वार पासून रिलीज होतो। पीएजी म्हणजे प्रेग्नन्सी असोसिएटेड ग्लायकोप्रोटीन, जे वार पासून रक्तात मिसळतो। जेव्हा किटवर आपण रक्त टाकतो तेव्हा पीएजी आणि किटवर असणारा मोनोक्लोनल अँटीबॉडीज यांच्या कॉम्बिनेशन मुळे किटवर रेषा तयार होतात। शेतकरी मित्रांनो, पशुपासून रक्त कसे घ्यायचं आणि किटवरती रक्त कशा प्रकारे आपण टाकू शकतो। टेस्टसाठी लागणारा जो रक्त आहे तो आपण 2 ठिकाणाहून घेऊ शकतो। 2 ठिकाण म्हणजे मानेतून आणि शेपटीतून। 1 ते 2 थेंब संपूर्ण रक्त किटवर टाकणे। संपूर्ण रक्त म्हणजे न गोठलेले रक्त। किटवर रक्त टाकल्याच्या नंतर 20 ते 25 मिनिट वाट बघा। त्यानंतर किटवरचे रिझल्ट चेक करा। तुमच्या पशुची गर्भधारणा झाली असेल तर किट मध्ये दाखवल्याप्रमाणे 2 रेषा येतील, सी आणि टी। आणि जर पशुची गर्भधारणा झालेली नसेल तर किटवर फक्त एक लाईन दिसते, सी। फॉल्स पॉझिटिव्ह किंवा फॉल्स निगेटिव्ह टेस्ट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आपण अनुभवी पशुवैद्यकाला बोलून त्याची खात्री करून घेऊ शकतो। 30 दिवसाची गर्भधारणा निदान हाताने चेक करणे कठीण आहे, तरी पण आपण यामध्ये काय बघू शकतो तर ह्यामध्ये जेव्हा आपण गर्भाशयावरती हात ठेवू तेव्हा आपल्याला असा भास होईल की पाण्याने भरलेला लहान फुगा। 30 दिवसाची गर्भधारणामध्ये आपल्याला अमनियोटिक व्हेसिकल हे लागते। त्यानंतर ओव्हरी चेक केले पाहिजे, ओव्हरीवरती सीएल आहे का। ओव्हरीवरती जर सीएल असेल तर किटचा रिझल्ट आणि हाताने चेक करून आपण कन्फर्म सांगू शकतो की आपल्या पशुची गर्भधारणा झाली अथवा नाही। यासारख्या ट्रीटमेंट, ब्रीडिंग आणि गोठा मॅनेजमेंट व्हिडिओसाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा। धन्यवाद।